भाऊ उर्मिला बस मला अगं तीन. सीता कुठे? देवघरात आहे, पूजा करते. अगं संपदा, एवढी खुश कायस? नाही मी कुठे खुश नाही, काय नाही. काय काय सांग सांग. नाही तुम्ही आहात म्हणूनच सांगते हा फक्त. बर. ते रॉकीचा आज मेन्सचा रिझल्ट लागणार आहे ना, म्हणून. अरे हा बरोबर, या वर्षी ना रॉकी पास होणार एवढं कन्फर्म. ऑब्विसली. आणि मी पण पास आउट होणार यावर्षी. हो हो, एवढी का खुश होते पण? अगं असं काय रिॲक्ट करतेस? तसं नाही, खुश तर जास्त होते बाबा. उर्मिला बघतेस ना, मुलांची अशीच उत्सुकता वाढत जाते. ती खूप वाढायच्या आत आपण काहीतरी निर्णय घ्यायला हवा. मी काय म्हणतो, उरकून टाकूया का या दोघांचा साखरपुडा आपण? भाऊ काय? अच्छा, नाही करायचंय का? नाही करायचंय ना. खरंच बोलताय भाऊ? काय उर्मिला, काय म्हणतोय मी? करूया का साखरपुडा? नाही भाऊ, म्हणजे माझी काहीच हरकत नाहीये, मग पण तरी मी एकदा यांच्याशी बोलते. बरं, ठीक आहे. भाऊ, मी गॅरेजवर जाते, जरा हिशोबाचं काम आहे माझं. हा काकू, इथे काही काम आहे का ते करून जाते. नाही नाही, काही काम नाही आहे तुझं. माझं आवडलं, मी निघते. मी पण येते तुझ्यासोबत. मी जाऊ आई प्लीज. हां जा. रॉकीला ओ चला, मग झालंच आहे. हो, माझं पण झालं. चल खाऊ नाही, बस झालं, पोट भरलं आता. चल खा मग काहीतरी. थँक्यू. बॅटरी त्या बेळगावकरचे पैसे आले का? अरे कुठं त्याच्या नादी लागतो. अरे तो नुसता ऍडव्हान्स देतो बोलतो, काही करत नाही यार. अप्पर, हे काय? यार करू दे ना, कॅल्क्युलेटरने घेऊन. काय कळत नाही एक तर. पण आता शाळेत जाताय ना, मग कॅल्क्युलेटर कशाला वापरायचं? हातांनी सोडव गणित. चल. घ्या, तिथे पण शिका, इथे पण शिका. आले सर, आले आपल्याला शिकवायला. काय चंदन भाई, हे ते सर जरी नसले तरी तेवढं तरी तुम्हाला गणित यायलाच पाहिजे. या अजून एक सर आले. नाही, पण तो बरोबर बोलतोय. रॉकिया, यांचा अभ्यास पण आता तूच घे. तर घेणारच आहे मी. तू घेणार हा? संपदा आणि शिवा आले ना की गायब होशील आणि हा घेणार म्हणे अभ्यास. ए बॅटरी गप्पा बसा. उगाच काय ते. संपदा आली मग. हे, अरे खरंच आली की. हाय. हीच भीती असली पाहिजे. यही डर होना चाहिए बाबा. काय काय झालं काय? काय होणार आहे? अरे काय मौसम आहे, आत्ता पाऊस पडणार आहे. असं कसं कांदा भजी आणि चहा प्यायला पाहिजे. काय बोललं अप्पर भाई? ते काय करतोय, हिशोब करतोय. मग हे कधी करणार आपण? काय रे डिप्पर? अरे यार चंदन सर, आता झालंय ना हिशोब, ते करू ना बाकीचं उरलं. ए अप्पर, चल ना, भजीचं बोललंयस आता पाणी सुटतंय बघ. नंतर करू दे. काय करू आता? मी काय बोलते, आजीच्या हातची कांदा भजी खायची. आजची भजी लास्ट कधी खाल्ली? ठीक आहे मग, चला. थांब चंदन. रॉकी जायचं ना? अरे अप्पर, असं कसं बोलतो त्याच्याशी? त्याच्याशी आता खुण्याने बोलायचं. त्याला तीच भाषा कळते. इशारो में आ. नको चिडू रे असा. मी आता काय चुकीचं बोललो? मी खरंच बोललो ना बाई, खरंच बोललो. काय संपदा? चला रे, चला. अरे ठीक आहे. चल रे, चल. बाई, काय कुठं ताण? ए भाई, कांदा आहे ना घरी? असलं अरे यार, मी तर चांगल्या कामासाठी चालले होते आणि तुम्ही भेटलात.
बट असो, आता भेटलाच आहात तर सांगायला हवं. शिवा, मला जॉब मिळालाय. मी म्हणाले होते ना मला कोणाचीच गरज नाहीये म्हणून. चंदन, चांगलं चाललंय ना गॅरेज? चालू दे, माझं व्यवस्थित सेट झालंय. आता मी थांबत नसते. हं? बरं असो, आता बोलून पण काय फायदा, उगाच माझा वेळ वाया जातो. दिव्या, आम्ही आजीकडे कांदा भजी खायला चाललोय, तिच्या आजची. येते? ओ नाही, असू देत. माझ्याकडे ना सध्या वेळ नाहीये टाइम वेस्ट करायला. आलेच. रुपये देऊ ताई. चला चला. अरे यार, हे अहो, येताय ना? काय उर्मिलाला बोलायचे जरा. या बसा. हो का? बोल ना. बोल ना ग. भाऊ, मी यांच्याशी 2-3दा बोलले. यांना ना खूप भीती वाटते. अहो, कशाची? नाही म्हणजे जेव्हापासून हा एंगेजमेंटचा विषय निघालाय, ह्यांना असं वाटतंय की आपण संपदासाठी काही रिस्क तर घेत नाही आहोत ना. बरोबर आहे काकाचं. म्हणजे टेन्शन येणारच ना. आपली मुलीची बाजू आहे. हे बघ उर्मिला, आपण रॉकीला भेटलोय, त्याला ओळखतो, चांगला मुलगा आहे. एकदा त्याची परीक्षा झाली की परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. सगळ्या गोष्टी एकदम बदलतील. नाही भाऊ, तुमचं अगदी बरोबर आहे. पण एंगेजमेंट करायची म्हणजे अगदीच घाई होते असं वाटतंय यांना. हे बघ, तुम्हाला असं वाटतंय ना घाई होते, तर आपण थांबूया. काहीच हरकत नाहीये. अगं नाही ताई, असं नाहीये. पण कसं सांगू आता. मी 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 सांगू का? म्हणजे मला असं वाटतंय, काकाला असं वाटत असेल की शेवटी तो वस्तीतला मुलगा आहे आणि वस्तीतल्या मुलाला आपली मुलगी द्यायची म्हणजे तिला तिकडे कामं करावी लागणार. बरं, तो त्या वस्तीतून बाहेर पडेल की नाही हा पुढचाच प्रश्न आहे. आणि जरी पडला तरी संस्कारांचं काय? हे तू का बोलतेस? ते बोलतील ना. आणि संस्कारांच्या बाबतीत तर तू बोलूच नकोस. आई, ताई, अगदी असंच नाहीये, पण असंच काहीच आहे. बघितलं? हे बघ उर्मिला, नीट विचार कर. आणि नुसत्या संस्काराबद्दल बोलायचं झालं तर चांगल्या घरातली संस्कारित मुलंही बिघडतातच की. आणि हे बघ, आपण त्याला आतापर्यंत बघत आलोय की नाही, असा तसा मुलगा नाही वाटत तो मला. त्याने सुद्धा स्वतःच्या भविष्याचा काहीतरी विचार केला असेलच ना. तो IAS होणार आहे आणि मग सगळंच बदलेलं ग. आणि सगळ्यात महत्वाचं, आपली लेक आपल्यापासून जास्त दूर नाही जाणार. हा, डोळ्यासमोर राहील आपल्या. हो ना? पहिलाच दिवस शाळेत आणि चुकला तो मी या माझ्या. अरे बाई जाऊ दे ना, आता तो बोलला ना सॉरी. किती चांगला माणूस आहे माहितीये का तो. आणि शाळेत असलं बोर होतं ना, आम्ही तर झोपच काढत असतो बाबा. पण आजी काही म्हण, आज आम्ही सगळेजण तुझ्या हातची भजी खाणार. बाई खुश. खुश खुश खुश. आजी मी काय बोलतो, भाई तू ते बाहेर एक हातगाडी टाकायची का? बाई आजी स्पेशल कांदा भजी. भाई काय गर्दी होईल तिकडची. भाई जे गिरायक येतील ना त्या सगळ्यांना आपण हे करायला सांगू की इकडे या आणि खा. पण आजी, हे सगळे काय करतायत? म्हणजे वंदना काकू, चिरती वगैरे ते नाही बनवणार आहे का तू कांद्याची भजी? आम्ही तुझ्या हातची कांद्याची भजी खाण्यासाठी आलोय खास. अरे मॅच करणार आहे र. फक्त मला तयारी करून देतात ती. जरा थकल्यासारखं झालंय ना म्हणून. आजी एक बोलायला नकोय पण तू म्हातारी झालीस आता. जास्त बोलतोय. नको नको. आजी, अगं आजी आजी काय म्हणाले का तुम्ही? आजी आजी मुंग्या आल्यासारख्या झाल्या. काय होतंय आजी? काय झालं आजी? काय झालं? मी पाणी घेऊन काय नाही ग. हा, पाणी आण. आजी आजी हा बरं.
म्हणजे एखाद्या आपल्यासमोर आपल्या डोळ्यासमोर एखाद्याला जर स्ट्रोक आला, अटॅक आला, तर सगळ्यात पहिल्यांदा ना FAST चेक करायचं. एकदा FAS याच्यात चिन्ह दिसली की याला नक्कीच स्ट्रोक आलाय की पटकन पहिल्यांदा काय करायचं, हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं, ॲडमिट करायचं आणि ट्रीटमेंट सुरू करायची. आजी आजी ऐक ना, हसून दाखव तुम्हाला, हसून दाखव. आजी पाणी आजी शिवा काय म्हणते? हसून दाखव. नाही अप्पर एक काम कर, तू दोन्ही हात वर कर, दोन्ही हात वर करून वर करून दाखव. आजी मी मस्ती करत होते. अरे काय होतं आई? आजी ठीक आई रॉकी ऐक, लवकर रिक्षा बोलव. पटकन बोल. ऐक, आजीला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. मी येते. अगं काय झालंय पण? मी तुम्हाला सगळं नंतर सांगते, पण आजी चल. घरी सगळं ओके होतं, काय झालं असेल? नाही ग, हॉस्पिटलपर्यंत येईपर्यंत त्यांची हालत अगदी खराब झाली होती. नशीब वेळेत पोहोचलो आम्ही. जाम टेन्शन आलंय मला. हे तू टेन्शन नको घेऊ, होईल अरे सगळं ओके. नाही, तुम्ही रडू नका बघू. आपण वेळेत घेऊन आलो आजीला, त्यांना काही नाही होणार. डॉक्टर आहेत आतमध्ये, शांत व्हा प्लीज. आजीला बरं वाटलं पाहिजे पास. शिवा बघ, हॉस्पिटलमध्ये आलो ना आपण, सगळं संकट टळलं म्हणायचं, शांत राहायचं. बघ सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह. शिवाय डॉक्टर आले. डॉक्टर काय झालं आजीला? काय बरी आहे ना ती? काय होतं तुम्ही सांगा. हे बघा, अजिबात घाबरू नका. आजी एकदम ठीक आहे, बरी आहे. तुम्ही अगदी वेळेत आलात. काळजी करू नका, सेफ आहे. शिवा, अगं ते बोलले ना आता, आजी सेफ आहेत, आपण वेळेत आलो, आता रडू नको. डॉक्टर, एक्झॅक्टली काय झालंय त्यांना? त्यांना माइल्ड स्ट्रोक आला होता. स्ट्रोक? हो, पण तुम्ही वेळेत आलात म्हणून पुढची हानी काही झाली नाही. फक्त हात वीक झालाय, थोडंसं रेस्ट द्यावं लागेल. हो, पण काळजी करू नका, फिजिओथेरपीने ते ठीक होईल. तुम्ही वेळेत येऊन खरंच कमाल केली. आता त्यांना आराम करू दे. मी गोळ्या लिहून देतो, ते घेऊन या. कोणीतरी या माझ्यासोबत. रॉकी मी आईजवळ थांबतो, तुम्ही जा. मी येतो. शिवा, आम्ही पण जाऊ का? रॉकी, काय लागलं तर फोन कर भाई. ओके, चल. हॅलो दिव्या, हाऊ आर यू? आवडतं ऑफिस? हो सर, खूप आवडतंय. आणि थँक्यू मला ही संधी दिल्याबद्दल. अगं, तुझा पोर्टफोलिओ बघून तुला सिलेक्ट केलंय. माझे आभार मानण्याची गरज नाही आहे. तुझ्यात ते कॅलिबर आहे. ओके. हो सर, पण माझ्यापेक्षा जास्त क्वालिफाईड मुली पण होत्या ना इंटरव्ह्यूला. हे बघ दिव्या, एक गोष्ट लक्षात घे. आम्हाला फक्त एम्प्लॉय नको होता, तर आम्हाला अशी एक व्यक्ती हवी होती जी पॅशनेट आणि डेडिकेटेड आहे. तुला कामाची गरज आहे, तुझी तळमळ मला दिसली म्हणून तू सिलेक्ट झाली आहे. कसं आहे, कामाची गरज माणसाला उत्तम काम करून घेते. ड्युटी तर सगळेच करतात. नाही सर, तरी पण तुम्ही संधी दिलीत म्हणून मी इथे काम करू शकणार. तुमचे खरंच मनापासून आभार आहेत. बरं, ठीक आहे. दिव्या, तुला तुझं काम माहिती असेल तरी मी तुला एकदा रिमाइंड करतो. माझे पर्सनल आणि प्रोफेशनल कॉल्स तू बघायचे, माझं शेड्यूल लावायचं, आणि मीटिंगसाठी तुला माझ्यासोबत बाहेर फिरावं लागेल. ओके? हां, काहीच हरकत नाही आहे सर. मी खूप मेहनतीने काम करेन, डोंट वरी. व्हेरी गुड. आले. आणि हां, आणखीन एक, काहीही मदत लागली तरी निसंकोचपणे मला सांगायचं. अजिबात घाबरायचं नाही. आय एम हिअर टू हेल्प यू. ओके? मनात काहीही संकोच येऊ देऊ नको. बिंदास बोलत जा. थँक्यू सो मच सर. मी लगेच कामाला लागते. शुअर. मग आजी, कशा आहात आता? बरं वाटतंय ना? होय, आता बरं वाटतंय. भाऊ, हा, अहो मी आजारी पडले तरी एवढी समधी जण मला बघायला आली आहेत. मग
पोचवायला किती जण येते काही बोललो गप्प बस. आणि आता घरी गेल्यावर पण फक्त आराम करायचा. मी तुम्हाला अजिबात कामाला हात नाही लावू देणार. झाली सुरू फार म्हातारं करून टाकले. अगं एवढी काय म्हातारी नाही झाली मी. अहो आजी ऐका, एका ठराविक वयानंतर मुलांचं ऐकावंच लागतं. अनुभवावरून सांगतोय मी. आता गंमत पुरी झाली. बर बर. आजी कसं वाटतंय आता? हात कसा आहे? बरं वाटते. म्हणजे इस्पितळात आली का नाही तेव्हा जरा अंदुक असं काहीतरी वाटायला लागलं आणि अंगातनं असं कळाल्यासारखी झालं एवढंच. आता सगळं व्यवस्थित आहे, काही विचार करू नका. अजिबात नाही. व माझी ही नात असताना मला काय काय होणार आहे आणि ती काय व्हायला देणार आहे काय? ती जो पातूर आहे का नाही, म्या घाबरत नाही. हा. कस तर राहू एका गोष्टीचं लय वाईट वाटतं. आजी काय कशाचं? आजी या पोरासनी भजी करून खायला घालता आली. काय भाजीचं लागलं. आजी ते कांदा भजी राहू दे बाजूला. तू सांग तुला काय खायचं. तू सांग फक्त, आम्ही लगेच घेऊन येतो. बोल. येस. आजींना आता पथ्य पाळायची आहे. काही खाऊन चालणार नाही. माझं गुन्हे लेकरू तुला करायला पाहिजे. आशू कुठे पण? केलाय मी फोन, येतोय तो मीटिंग मध्ये अडकलाय. एक्सक्यूज मी, तुम्ही इतकी सगळी लोक आत थांबू नका, पेशंटला आराम करू द्या. मी बाहेर सांगत होतो या सगळं. चला तुम्ही थांबा. चला आजी जाऊया. चल. काय चाललंय मुलांना तुमचं? चला बाहेर. अरे चला. लागलं तर सांग. या बाहेर चला. आजी काळजी घ्या. हो मी पोचतोय. आलोच अगं, टेन्शन नको घेऊ. आलोच. राहू दे. यार आत्ताच फोन यायचा. हॅलो सर मी कॉल करतो तुम्हाला. मी जरा घाईत आहे आता. हा आशू कुठेस तू? मी निघतोय. ओके गुड. ऐक मी पण इकडे निघतोय. आपण डायरेक्ट साईटवरती भेटूया. सर मी निघतोय पण मी घरी जायला नाही निघत आहे. एक इमर्जन्सी आली आहे, हॉस्पिटलमध्ये चाललोय. लिसन आशुतोष, आपल्याला साईट व्हिजिट करणं खूप गरजेचं आहे आज, नाहीतर डिले होईल आपल्याला. नाही सर, आय नो पण ही फॅमिली इमर्जन्सी, आय हॅव टू गो. सर आपण एक काम करू, उद्या आपण त्या साईटवर जाऊ फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग आणि सगळं फायनलाइज करू. ओके प्लीज. ओके बाय. शिवा काय झालं? आजी कशी आहे? ठीक आहे आता. नक्की ना? हो. अरे आपण ना एकदम लवकर आणलं, वेळेत आणलं म्हणून काही सिरियस झालं नाही. फक्त तिचा हात आहे ना तो थोडा वीक आहे. ते माइल्ड स्ट्रोक का काय म्हणतात ते झालं. काळजी घ्यायला लागणार आता. हो. अरे मी आजीला ताकीदच देणार आहे. आता तिने काय काम करते बघा. तू ताकीद देशील ग, पण तिने ऐकलं पाहिजे. आणि जरा स्वतःकडे बघ, रडून डोळे कसे झालेत तुझे. पण आता तू आलाय ना, ठीक होईल सगळं. पण डॉक्टर काय म्हणतात, डिस्चार्ज वगैरे कधी देणार? ते आजच देत आहेत. अरे ओके कूल. म्हणजे तसंही करमलं नसतं आजीला इथे. घेऊन जाऊया आपण तिला. पण अशू तरी तू काम सोडून आलाय. अगं कामाचं राहू दे. आजीची हेल्थ महत्वाची. खरं आहे. हे बघा, मी त्यांना आता सगळी औषधे दिलीत, पण त्यांना आता पूर्ण आराम करायला लागेल. आता त्यांना तुम्ही घेऊन जाऊ शकता घरी, पण त्यांना सगळी पथ्ये पाळावी लागतील. हो थँक्यू. आम्ही घेऊ काळजी. आशू चला. काय झालं? मूर्ख आहेस का रे तू? नाही सुहास, तुला ना अक्कलच नाहीये. काय झालंय? तू माझ्या जीवावर उठलायस का? अरे मी परत तेच विचारतो की नक्की काय झालंय? तुला माहितीये शिवाने माझा जीव घ्यायचा बाकी होता फक्त. काय झालंय परत तेच विचारतोय मी. बघितलंय शिवाने तुला. काल रात्री आला होतास ना, तिने बघितलंय. अच्छा बघितलं का? मला वाटलं तिने बघू नये म्हणून मी लपलो खरा, पण ठीक आहे मग एवढं काय त्यात? एवढं काय त्यात? हा, शिवाने तुला बघितलं आणि एवढं काय त्यात असं रिॲक्ट करतोयस? तुला माहितीये तिने धमकी दिली आहे मला.
अक्षरशः हात जोडलेत मी तिच्या समोर, तिच्या पाया पडलीये, ते पण तुझ्यामुळे. नाही नेहमी अतिशहाणपणा करत असतोस ना, हे सगळं तुझ्यामुळे झालंय आता. एक काम कर, हा चहा पी आणि जरा शांत हो. गंमत वाटते? नाही मस्ती करते का मी? ठीक आहे, आता यापुढे त्या घरात येत मग तर झालं. पण मला एक कळत नाही, त्या शिवाचं तू एवढं ऐकून का घेतेस? हा, रिॲक्ट का करत नाहीस? इतक्या इझिली आता काही करू शकत नाही आपण, कारण आता जर काही केलं तर डायरेक्ट संशय तुझ्यावर नाहीतर माझ्यावर येईल. आणि काय आहे, मला एवढी मोठी रिस्क घ्यायची नाही. मला फक्त तिला तिची जागा नाही दाखवायची, तुला सुद्धा या घरात परत आणायचंय, तेही मानाने. त्यामुळे फक्त योग्य वेळेची वाट बघतीये मी. चांगलंय, तू तुझ्या योग्य वेळेची वाट बघत बस, मला तोपर्यंत चहा पिते. आज जाऊया छान. आज कुठं? इथं जरा बस. अरे आज बरं बरं चल, इथे बसूया. ये थोडा वेळ बसूया, पण थोडा वेळ जा. हा बस. आता कसं इथं बसलं की जरा बरं वाटतंय. हो का? नाहीतर काय तुला कामं करायची होती का सगळी? हे बघ आता आजी, मला काही ऐकायचं नाही. तू आता आराम करायचा म्हणजे आराम करायचा. अगं बरी आहे की म्या. हा मला माहिती, तू एकदम ठणठणीत बरी आहे, तुला काही झालेलं नाहीये, म्हणून सांगते आराम करायचा. काय आता डॉक्टरांनी दिलेली औषधं, त्याचा फायदा झाला पाहिजे ना, अंगाला लागला पाहिजे की नाही. हा, मी उद्या परत येईन, पण तोपर्यंत जर मला कळलं की तू आराम केला नाही तर काय माझं घर उन्हात बांधणार? तसं नाही, पण तरी आराम करायचा. बरं, मी खिचडी करते, गरम गरम खाऊन घ्या. पण आधी आज जाऊन आराम. चला चला. झालं, बरं वाटलं नाही ते? बरं वाटलं ना बसून? हे पण आत ठेवूया. दे सावकाश. आशू बस. हा, सावकाश जा आजी. या आता कांदा भजीचं नावच नको घ्यायला यार. मला टेन्शन आलेलं बरं का. आजी गेल्या काय? आराम करतात. आई इकडे बस. नाही बसा बसा, मी इकडे बस. बस. शिवा, काही वेळासाठी जीव अगदी कासावीस झाला होता ग. म्हणजे कळतच नव्हतं काय करायचं ते. हो ना यार, मला तर काय सुधरतच नव्हतं, गळल्यासारखं झालं होतं एकदम. अगं पण तू होतीस म्हणून सगळं सांभाळून घेतलं. आम्हाला तर काही सुचलंच नसतं ग. खरं तर आई, ह्या सगळ्याचं क्रेडिट ना आमच्या शाळेतल्या सरांना दिलं पाहिजे. हा हो ना शिवा, त्यांनी ते सगळं सांगितलं म्हणून आपण सगळं करू शकलो वेळेवर. आपल्याला काही माहितीच नसतं तर आपण साधं दुखणं आहे म्हणून सोडून दिलं असतं. खरंय आई, अगं काल त्यांनी गोष्ट सांगितली ती, आणि आज त्याचीच गरज पडली आपल्याला. हॉस्पिटलमध्ये मी तोच विचार करत होते की मी काल शाळेत नसते तर. अगं शिवा, पण शाळेला खूप नावं ठेवली, पण आज शाळाच कामाला आली. अरे अप्पर, शिक्षण नेहमी कामाला येतं. तुम्ही काहीही करा, पण शिकलेलं कधीच वाया जात नाही. आशू, हे बघ, यापुढे ना मी शाळेत जात नाही असं कधीच नाही बोलणार, कारण मला कळलंय महत्व. हा जिजू, आता ना आम्ही एकदम मनापासून हे शिक्षण घेणार आहोत. वा, हे ऐकून मला खूप आनंद झाला. आशू, आम्ही सगळे तुला प्रॉमिस देतो, यापुढे शाळा कधीच बुडवणार नाही. आणि तसं प्लॅनिंग पण करू देणार नाही.
प्लॅनिंग म्हणजे हे जिजू ते मांजा सतत काहीतरी प्लॅनिंग करत असतो. अप्पर भाई तू सांग, मी बोलतो खोटं वाटेल भाई, सांग सांग. मांजा अच्छा अच्छा बर मांजा आहे का या सगळ्या मागे? मी बघतो त्याकडे. हा बरं झालं. पण तुम्ही ऐका तुम्ही प्रॉमिस करताय ना मला की शाळेत जाणार? हा जिजू. ओके. बरं चला, खिचडी होईल आता, 2-2 घास खाऊन घ्या. हा नाही आई, खरंच नको. हे बघ, अगं भाऊ आणि सीताई वाट बघत असतील, आम्ही जातो. अगं पण 2 घास खायला काय हरकत आहे? तसं नाही आई, अगं आशूलाही काम आहे आणि बऱ्याच दिवसांनी भाऊ आणि सीताईंबरोबर तो जेवायला बसेल, तर जातो आम्ही. मी उद्या येते ना परत. बरं मी आईंजवळ बसते. हा ए शिवा, आम्ही पण गॅरेज वर थांबतो. हा चल भाई, जिजू काय लागलं तर सांगा. काकू येतो. येतो. हे थांबा, मी पण. चल आशू निघूया. निघूया चल. शिवा, तुला परत हसताना बघून फार छान वाटलं. माझाच सगळा थकवा निघून गेला. आशू, तू आज दिलेलं पत्र मिळालं, त्याचं उत्तर मी वेळ घेऊन देईन. चाल. दिव्या, काय म्हणालास? दिव्या काय दिव्या म्हणाली. काय रे, तुला एकदाही मला ताई म्हणावंसं वाटत नाही? मोठी आहे ना मी तुझ्यापेक्षा, किमान उंचीचा तरी मान ठेव. भारी कॉमेडी करायला लागली. मस्त. ऐक ना, मी ना ते तुला सांगायला आलेलो की आजीला ना हॉस्पिटलला नेले, तिला बरं नाही. ऐकलं नाहीस तू? ऐकलं ना, पण कसं आहे, ते मला आपली फॅमिली मानत नाही. आता मी तरी काय करू शकते ना. असली आहेस ग तू, स्वतःच्या आजीबद्दल पण तुला काहीच वाटत नाही. म्हणून मी तुला ताई नाही म्हणत. चिडकी बिब्बी कुठली तुझ्या तुला. शिवा, अगं काय हे? सीताई, मॅडम, क्लास सुरू. शिवा, आज खूप दगदग झाली तुझी. आज अभ्यास नाही केला तरी काही हरकत नाही. नाही सीताई, आजपासून मी रोज अभ्यास करणार, कारण त्याचं महत्त्व कळलंय मला. वा, हे ऐकून मला खूप आनंद झाला शिवा. चला मग अभ्यासाला सुरू करूया. हो चला. नाही, असं नाही. म्हणजे काय झालं? 1 मिनिट. हे घ्या. चला, शिवानी पाटील देसाई, शुद्ध लेखनाची वही दाखवा. हसू नका. वही. हा. शिवानी पाटील देसाई, हस्ताक्षरावर खूप मेहनत घ्यावी लागणार आहे तुम्हाला. गणिताचं आणलं नाही. हे काय चाललंय? मी शोधते 100 पर्यंत पाढे लिहायला लावू? नाही नको, मी आणते ना पटकन.
सकाळच्या गोळ्या झाल्या ना घेऊन? चहा घ्या, मी आलेच. हे घ्या. जमेल ना की पडताय अजून थोडा वेळ? नको रे, बसून चहा पिऊ दे मला. आपण डॉक्टरांनी तुम्हाला सक्त विश्रांती घ्यायला सांगितली आजी. काय बी होत नाही मला, जुनं खोड आहे, एवढ्यानं मोडणार आहे वैर. असं? थांबा, एकदा शिवाय येऊ द्या मग बघू. धमकी ती बी शिवाची, माझ्या नातीची. म्या नाही घाबरत. असं येईल ती आता, मग तेव्हा बघू काय. येऊ का? अरे ए वंदे, अगं बाहेर ये, कोण आलंय बघ. अगं बाई, काय? ही अर्चना. अगं बाई, हो का? म्हणजे नमस्कार. नमस्कार. बस ना. हा आजी, तुमच्यासाठी काहीतरी गंमत आणली आहे. फळ आहे. अरे बाप. अगं आणि हे. बापरे, केवढं घेऊन आली आहेस काय ते? हो, खरं नव्हतं आणायला पाहिजे ना, कारण मला तर कळलं होतं की तुम्ही आजारी आहात, पण तुम्ही ठणठणीत दिसताय की. अगं पण तुला कसं कळलं? अरे गॅरेजवर गेले होते तेव्हा कळलं मला, मग आले लगेच. आता आजींनी मला एवढ्या हक्काने चहा प्यायला बोलवलं, मग मी म्हणलं आपणही हक्काने विचारपूस करायला जाऊच शकतो. हो ना आजी? आजी, काय झालं? काय नाही का, त्यांची सख्खी नात त्यांना भेटायला आली नाही, पण तू आलीस म्हणून जरा. आजी रडू नका ना प्लीज. अगं पण तू का रडतेस? ते माझ्या समोर कुणी रडलं की मला रडायला येतं. आणि कुणी हसायला लागलं मग हसतेस? नाही, मग नाही हसत. पाहिलं आजी. कम इन. अरे सर, या ना प्लीज, प्लीज कम इन. हाय आशुतोष. हाय हाय सर, प्लीज हॅव अ सीट. सिट. हां, कोणाला बरं नव्हतं, आता बरं आहे? हो सर, बरं आहे फॉर्च्युनेटली. गुड. सर, त्या साईटबद्दल आपण बोलत होतो, काय झालं? आशुतोष, मी त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं बोलणार आहे. बोला ना सर. शुअर. आशुतोष, आपल्याला नवीन साईट बघावी लागणार. का सर? तिथं बेस्ट साईट आहे सर आपल्याला, आणि ती चांगल्या प्राइसमध्ये पण मिळते. ती साईट गेली ना. व्हॉट? डील झालं त्या साईटचं. असं कसं डील झालं? आपलं कालच बोलणं झालं सर. आशुतोष, मी तुला एक गोष्ट सांगतो. तू ज्या स्टेजला बिझनेस करतोयस ना, तिथं खूप कमी लोक असतात, आणि ही कमी लोक खूप हुशार असतात. त्यांना कळलं की आपण ही डील करतोय, ही जागा अक्वायर करतोय, जागा गेली आपली. सो सॉरी सर, एक्स्ट्रीमली सॉरी. आशुतोष, मला माहिती आहे तुला माहित नव्हतं, आणि म्हणूनच मी तुला हे सांगायला आलोय. मी जेव्हा स्पेसिफिकली सांगतो ना की हे आत्ता करणं गरजेचं आहे, ते तेव्हा झालंच पाहिजे. ठीक आहे? सी, आय टोटली अंडरस्टँड इमर्जन्सी, पण तुझ्याशिवाय तिथं दुसरं कोणीच नव्हतं. असं नाहीये. तुझी तिथं खरी किती गरज होती, आणि थोडा उशिरा गेला असतास तर काय झालं असतं? आशू, लेट मी टेल यू वन थिंग व्हेरी क्लिअरली. यू हॅव टू सेट युअर प्रायोरिटीज स्ट्रेट. अनलेस इट इज लाईफ अँड डेथ सिच्युएशन, तू तिथे असायला हवं होतंस. आता तीच जागा आपल्याला डबल किंमत मोजून घ्यावी लागणार, नाही तर मग नवीन जागा बघावी लागणार. आय अंडरस्टँड सर. ठीक आहे, तू माझ्याकरता जागा बघ, बघूयात.
अहो घड्याळ पाहिलं का किती वाजलेत? थोडा उशीर झालाय खरं. थोडा नाही, खूप उशीर झालाय आणि हे रोजच झालंय. जेवणाची वेळ टळून गेली की आशू घरी येतो. असं रोज रोज कसं चालेल? मला सांगा, आशू एकटाच करतो का सगळं काम? त्याच्या हाताखाली कोणी माणसं नाही आहेत? बस बस तू इथे जरा. आधी ना तू शांत हो. हो. अगं समोरच्या कंपनीचा CEO डील झाल्यावर जाणार होता. तो अजून गेलेला नाहीये. आता याचं थोडं प्रेशर आशूला येणार की नाही? म्हणजे त्या सीईओचा आपल्या आशूवर विश्वास नाहीये का? नाही, जर का त्याचा आपल्या आशूवर, आपल्या कंपनीवर विश्वासच नव्हता तर डील का केलं मग त्याने? असं नाहीये सीता. तो माणूस खूप चांगला आहे, पण आपला आशू बिझनेसमध्ये नवीन आहे ना, आणि शिवाय डील मोठी आहे. या लेवलला सगळ्यात चुका तो अफोर्ड नाही करू शकत. बरं, आपल्याला आपल्या आशूची कॅपेबिलिटी माहिती आहे, पण त्याला माहित नाही ना. त्याला आशूवर विश्वास ठेवायला थोडा काळ तरी लागेल ना. सीता, मला माहिती आहे तुला काळजी वाटणार त्याची, पण सुरुवातीला एवढं प्रेशर येणार बिझनेसमध्ये. मला खरं तर ना आशू आणि शिवा दोघांची काळजी वाटते, पण दोघांना एकमेकांसाठी वेळच देता येत नाहीये. लहान आहे तो मुलं आपली अजून. आणि ह्या आशूचं असं रोज रोज उशिरा येणं ना त्याच्या तब्येतीसाठी अजिबात चांगलं नाहीये. मला त्याची खूप काळजी वाटायला लागली आता. बरं ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी. बोलाच. बरं, तुम्ही येत आहे ना जेवायला? ठीक आहे, वाढ. या लवकर. काय रे, काय झालं? नाही, काही नाही. तू आजीला भेटायला आलीस, छान वाटलं. आय मीन धक्का बसला पण छान वाटलं. एक मिनिट. मी तुला भेटायला आलेच नव्हते, आजींना भेटायला आले होते. त्यासाठीच थँक्यू. अरे थँक्स काय, आजीने त्या दिवशी एवढ्या प्रेमाने मला चहा प्यायला घरात बोलवलं. आणि कोण कुठली मी, तरी त्या केवढं गोड बोलत होत्या माझ्याशी. एवढं गोड आतापर्यंत माझ्याशी कुणीच बोललेलं नाही. अगं त्या तशाच आहेत. त्यांना ना कोणाला म्हणजे असं कोणाशी हक्काने बोलायला किंवा हक्काने रागवायला कधीच कुठलं नातं असण्याची गरज नाही लागत ग. नाही, पण त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांच्याबरोबर नाती जोडली जातात, एवढं मात्र नक्की. पण असंच असायला हवं ना, म्हणजे शेवटी अशाच माणुसकीने तर माणसं जोडली जातात. अगदी खरंय. काय चालू आहे यांचं? खिदळतोय हा तर निर्लज्ज. बायको असताना दुसऱ्या मुलीसोबत बोलताना लाज नाही वाटत ह्याला? चल निघते मी. अर्चना, थँक्यू वन्स अगेन. अरे बास झालं. कधी कधी खूप माफी मागतो, कधी कधी खूप आभार मानतो. काय एवढं ओव्हरवेल्म व्हायला काय झालंय चंदनराव? बरं तू असाच वाग. मग आता पुढच्या वेळेला मी तुला भेटेन ना, तेव्हा डायरेक्ट लोटांगण घालीन, चालेल? नको नको बाबा, खूप डेंजरस तू, राहू दे. चल येस. सावकाश.
अरे सर तुम्ही कशाला थँक्यू प्लीज हॅव अ सीट. कसं आहेस? ओके सर. काय झालं हसायला? काही नाही रे, तुला बघून माझे जुने दिवस आठवले. मी एक्झॅक्टली तुझ्यासारखा होतो. फोकस, फक्त काम काम आणि काम, अजून कशातच लक्ष नाही. यु नो व्हॉट, माझी पहिली डील, मला ना सारखा प्रश्न पडत होता की माझा बॉस माझ्या डोक्यावर का बसतो. असं काही नाही सर. नेव्हर माइंड, सगळ्यांचं असंच असतं. तेव्हा अशू, तुझ्यावर इतकं प्रेशर टाकायचं कारणच हे आहे की तू ही डील सक्सेसफुली पूर्ण करावीस. कुठलाच रिग्रेट नको राहायला. तुम्ही दोघांनी किती मेहनत केली आहे हे पाहिलंय ना रे मी. आणि जर या मेहनतीला जस्टिस द्यायचं असेल तर तुम्हाला हे डील सक्सेसफुली कंप्लीट करावंच लागेल. 100% सर. यात मी काहीच कमी पडू देणार नाही. व्हेरी गुड. बऱ्याच वेळेला असं वाटेल की गिव्ह अप करावं, पण देन दॅट्स द मोमेंट. स्वतःला मोटिवेट करायचं. येस सर, डेफिनेटली. अरे सर सर तुम्ही काय करताय प्लीज. इट्स ओके. या सगळ्या लहान गोष्टी आहेत अशू. हो. तू मला रिस्पेक्ट करतोयस हे तेव्हाच मला दिसेल जेव्हा तू हे डील सक्सेसफुली पूर्ण करशील. एकदा का मला कॉन्फिडन्स आला ना, मी येथे येणं बंद करेन. मग तुला सगळं मॅनेज करायचं. येस सर. या सो ऑल द बेस्ट. येस, आय होप तो दिवस लवकर येईल. डेफिनेटली. थँक्यू.